नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये चक्क आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून आता सावलीच्या आवाजाचे सत्य चक्क पिंकू म्हात्रे आणि भिकाजी आता पोलिसी हिसका दाखवताच आता भर जेलमध्ये देवासमोर आणताना आपण पाहणार आहोत. आणि ज्या वेळेस आता देवाने आता पिंकू आणि भिकाजीला अटक केलेली असते त्याच वेळेस आता भर जेलमध्ये आता पोलिसी हिसका दाखवताच पिंकू आता सगळं काही हकीकत आता देवाला सांगून ताराच्या आवाजात गाणे गात नसून तो आवाज दुसऱ्या कोणाचा तरी आहे असे म्हणत जेव्हा आता पिंकू देवाला तो व्हिडिओ दाखवतो त्याच वेळेस आता भयानक सत्य समोर येऊन आपली सिस्टर ही गाणं गात असल्याचे सत्य देवाला समजून आता जेव्हा आता देवा हा एकच व्हिडिओ सारंगला पाठवतो तेव्हा तो व्हिडिओ बघून हादरलेला सारंग वाऱ्याच्या वेगाने कसा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि खऱ्या सत्याचा उलगडा होऊन सावली ही गाणं गात असल्याचे कसे आता सारंग समोर येते हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता ताराला पळून नेल्यामुळे इकडे पिंकू म्हात्रेला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ताराला नक्की त्या सोहमनेच पळून नेलं असा विचार करून आता पिंकू हा त्याच्या वडिलांसोबत आता मेंदळ्यांच्या घरी आलेला असतो. घरामध्ये येताच आता पिंकू आणि भिकाजी मोठा आरडाओरड करायला सुरुवात करतात. सोहम्या कुठेस तू, लवकर बाहेर ये, माझ्या ताराला तू कुठे लपून ठेवलेस, तिला बाहेर आण असे म्हणत आता पिंकू ओरडत असतो. आणि त्याच वेळेस आता अमृताही तिथे येते तर आता पिंकूने अमृतालाही वेडेवाकडे शब्द बोललेले असतात. त्यामुळे सारंगला राग येऊन सारंग आता पिंकू म्हात्रे आणि भिकाजी यांना मारू लागतो. पण त्याच वेळेस भिकाजीने त्याच्याजवळ असलेली रिव्हॉल्वर काढलेली असते आणि आता रिव्हॉल्वर काढता क्षणी सारंग आणि भिकाजी यांच्यामध्ये झटापट सुरू होते. तर इकडे नील आणि सोहमने देखील आता पिंकूला धरून पिंकूला बदडलेली असते. त्याच वेळेस आता मात्र पिंकू आणि भिकाजी काही थांबायला तयार नसतात. हे बघून आता प्रसंगावधान राखून त्या परिस्थितीत आता सावली ही पटकन आता आतमध्ये जाते आणि मिरचीचे पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हात बुडवून ते सगळे पाणी आता पिंकू आणि भिकाजीच्या डोळ्यावर आता सावलीने मारलेलं असतं. आणि लगेच आता डोळे चोळत दोघेही खूप घाबरलेले असतात. आणि त्याच वेळेस पोलीस तिथे येऊन आता पोलीस भिकाजी आणि पिंकूला अटक करतात आणि पोलिसांनी आता पिंकू आणि भिकाजीला पोलीस स्टेशनमध्ये आणलेले असते. इकडे आता सावलीने हे सगळं काही केल्यामुळे आता इकडे चंद्रकांतराव आणि सगळे मेंदळे सावलीवरती खुश झालेले असतात. इकडे पोलीस स्टेशनमध्ये येताच आता देवाने आता पिंकू म्हात्रे आणि भिकाजीला चांगलेच धारेवर धरलेले असते. कशामुळे तुम्ही हे सगळं केलं असे देवा आता पिंकूला विचारतो. पिंकू आता लगेचच घडलेली सगळी हकीकत देवाला सांगू लागतो. पिंकू म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब मी सांगतो, अहो त्या भैरवी वजेच्या मुलीसोबत तारा वजेसोबत माझं लग्न ठरलं होतं. पण त्या सोहमचं तारावरती प्रेम असल्यामुळे भर लग्नातून त्या सोहमने माझ्या ताराला पळवलं आणि म्हणून ताराला शोधण्यासाठी मी तिथे गेलो होतो. तर त्यांनी माझ्या डोळ्यात आम्हालाच मारून मिरची फेकली. तेव्हा आता देवा म्हणतो की नाही तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल, कारण मेंदळ्यांना मी आज नाही खूप दिवसापासून खूप वर्षापासून ओळखतोय. तेव्हा आता भिकाजी म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका, अहो ते लोक गुंड प्रवृत्तीचे आहे, माझ्या होणाऱ्या सुनेला त्यांनी पळवून नेलं. देवा म्हणतो की पण ती भैरवी वजे तिचे आणि त्या मेंदळ्यांचे संबंध चांगले असताना तिने त्या ताराचं लग्न तुमच्यासोबत कसं काय ठरवलं. तेव्हा आता पिंकू आणि भिकाजी गप्प झालेले असतात आणि त्यानंतर नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता देवाच्या लक्षात आलेले असते. देवा आता पिंकूला पोलिसी खाक्या दाखवतो आणि ताबडतोब आता देवाने चांगलेच पिंकूला बदडून काढलेले असते. आणि आता पिंकूने लगेचच सगळे सत्य आता देवासमोर खरं सांगितलेले असते. पिंकू म्हणतो की अहो ही तारा ना कॉन्सर्टमध्ये गाण्याचं फक्त नाटक करते आणि खरं तर ही तारा गातच नाही, तिला गाताच येत नाही, ती फक्त गाण्याची ॲक्टिंग करते आणि गाणारी दुसरीच आहे. आणि लगेच आता देवा म्हणतो की म्हणजे तर आता
लगेच पिंकू म्हणतो की ताराच्या आवाजात दुसरीच मुलगी गाणं गाते. तारा फक्त गाण्याची ॲक्टिंग करते. ज्यावेळेस कॉन्सर्ट होता ना त्यावेळेस स्टेजवरती ही तारा गात नव्हती आणि ज्यावेळेस माझं तारासोबत गाणं होतं त्यावेळेस तारा फक्त ओठ हलवत होती. हे मला समजलं आणि म्हणून मी भैरवीला ते सगळं सत्य सांगितलं आणि म्हणून भैरवीने ताराचं लग्न माझ्यासोबत लावून द्यायचं ठरवलं. आणि ऐन वेळेस या सोहमने तारालाच पळून नेलं. तेव्हा आता देवा म्हणतो की कोण आहे ती मुलगी. पिंकू म्हणतो की त्या मुलीचं नाव मला माहिती नाही, पण त्या मुलीला मी ओळखतो आणि माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. देवा म्हणतो दाखव, तू हे खरं बोलतोस कशावरून, उगाचच तू काही चुकीचा आरोप करू नकोस. तर पिंकू म्हणतो की अहो मी खरं सांगतोय साहेब, बघा हा व्हिडिओ. असे म्हणत आता लगेचच पिंकूने सावली गाणं गाण्याचा तो व्हिडिओ आता देवाला दाखवलेला असतो आणि देवा तो व्हिडिओ बघताच आता देवाला खूप आनंद झालेला असतो आणि आपली सिस्टर चक्क गाणं गाते हे जेव्हा आता देवाला समजतं, देवाला आता काय करावे आणि काय नाही कळतच नसतं आणि खरे सत्य आता देवासमोर आलेले असते. आणि लगेच आता देवा म्हणतो की म्हणजे ही मुलगी गाणं गाते. तर पिंकू म्हणतो हो, प्रत्येक कॉन्सर्टमध्ये प्रत्येक गाण्यामध्ये ही मुलगी बाजूला शेजारच्या रूममध्ये असते आणि तिथून ही भैरवी म्हणजे तिचीच मुलगी गाते असं दाखवत असते. जेव्हा आता देवाला हे समजतं देवाला खूप आनंद झालेला असतो. देवा म्हणतो आज तुम्ही खूप मोठं काम केलं. पिंकूला आणि भिकाजीला आता काही कळत नसतं. तेवढ्यात आता देवा हा सारंगला फोन करतो आणि म्हणतो सारंग आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये ये. सारंग म्हणतो काय झालं. तर देवा म्हणतो मी फक्त तुला आत्ता एक फोटो पाठवतो आणि तुला खरा सिनेमा बघायचा असेल तर तू पोलीस स्टेशनमध्ये ये. असे म्हणत आता देवाने फक्त सावलीच्या गाण्याचा एक व्हिडिओ, सावलीचा फोटो आता देवाने सारंगला पाठवलेला असतो आणि जेव्हा तो सावली स्पीकर घेऊन उभी असतानाचा फोटो सारंग बघतो त्याच वेळेस आता सारंग वाऱ्याच्या वेगाने पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि जेव्हा आता पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच वेळेस आता देवा हा आता पिंकू आणि भिकाजीला घेऊन तिथेच आता लॅपटॉपवरती आता तो व्हिडिओ देवाने सारंगला दाखवलेला असतो आणि देवा सारंगला म्हणतो की आजपर्यंत ही तारा गात नसून ही माझी सिस्टर गाणी गाते. हा सगळा माझ्या सिस्टरचा आवाज आहे. ते ऐकताच आता सारंगला धक्का बसलेला असतो आणि आजपर्यंत सावलीने तिच्या आवाजाचे सत्य आपल्यापासून लपून ठेवले. आत्तापर्यंत सावली ही ज्या भैरवीकडे कामाला असिस्टंट म्हणून ताराची जात होती ती असिस्टंट नव्हती, तर ती गाणे गाण्यासाठी जात असल्याचे सत्य सारंग समोर येऊन धडकलेले असते आणि सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. मेंदळ्यांची सून ही खरी गाणारी गान कोकिळा असल्याचे सारंग समोर आलेले असते. तर आता सारंग समोर सत्य येऊन सारंग आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन